जयसिंगपूर रेल्वे स्टेशन रोडवरील बेकायदेशीर राज लॉजिंग बोर्डिंग तात्काळ बंद करण्याची मागणी. कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील बेकायदेशीररित्या सुरू असलेले राज लॉजिंग बोर्डिंग तात्काळ बंद करावे अशा आशयाचे तक्रारी निवेदन वृंदावन व्हाईट अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी यांनी जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांना देण्यात आले. सदरची सविस्तर माहिती अशी की राज लॉजिंग अँड बोर्डिंग इमारत लगत सुज्ञ नागरिक व नोकरदार वर्ग राहत असून अगदी रोड लगत व वृंदावन अपार्टमेंटच्या गेट शेजारी असल्याने दररोज या ठिकाणी सांगली जिल्हा तसेच पंचक्रोशीतील जोडपे या लॉजवर भाडे तत्त्वावर येत आहेत. त्यामुळे याचा परिणाम व मानसिक त्रास येथील रहिवासी वर्गाला होत असून लहान मुलांच्यावर देखील याचे दुष्परिणाम होत आहेत. सदरचा हा भाग निवासी झोन असून या ठिकाणी नगरपालिकेने परवानगी देताना स्थानिक तथा वृंदावन व्हाईट्स अपार्टमेंटमधील नागरिकांच्या हरकती घेणे आवश्यक असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी राज लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्यास नगरपालिका नगररचना विभागाने मदत केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी या लॉजिंगमुळे परिसरात संशयास्पद हालचाली होत असून वाहनांची गर्दी व महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरच्या लॉजचे नियम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या विरोधात आहेत. परवानगी देताना अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस परवानगी इत्यादी बाबीची पूर्तता केली आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर राज लॉजिंग बोर्डिंगची सखोल चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा याच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक राहुल बंडगर, सचिन चौगुले, प्रवीण बलदवा यांनी नगररचना विभागात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता चर्चा सुरू असताना काही काळ गोंधळ उडाला. मात्र संबंधित बाबीची योग्य ती दखल घेऊन सोमवारपर्यंत वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करू असे सांगण्यात आल्यानंतर निवेदन देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी देखील योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.